शरीराचा, मृत्यू तर फक्त या शरीराचा होणार आहे, मृत्यू हा माझा होणार नाहीये. ज्या वेळेला असं उत्तर परीक्षिताने शुकदेवजी महाराजांना दिलं त्यावेळेला शुकदेवजी महाराज म्हणाले, नक्कीच तुझा उद्धार होणार. ज्या अर्थी तुझ्या मनामध्ये असा विचार येतो आहे त्या अर्थी नक्कीच तुझा उद्धार होणार, तुला मुक्ती प्राप्त होणार, मोक्ष प्राप्त होणार. आणि त्यानंतर जर शुकदेवजी महाराजांनी जर ठरवलं असतं, परीक्षित राजा जर शुकदेवजी महाराजांना म्हटलं असतं ना, गुरुवर माझी मृत्यूपासून सुटका करा, मृत्यूपासून मला लांब करा, हा मृत्यू ह्या काळापासून, काळाच्या तावडीतून मला सोडवा, तर शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताची काळापासूनही सुटका करू शकले असते, पण तसं केलं नाही. कारण परीक्षित राजाला अत्यंत कमी कालावधीमध्ये मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची होती.